जय महाराष्ट्र मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालेली आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित मानला जात होता. भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी स्वतः नाशिकमध्ये तळ ठोकला होता. तरीही महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे. आणि हा पराभव घडवून आणला तो अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी. तब्बल 357 मते मिळवत त्यांनी विजय खेचून आणलेला आहे. निकालानंतर महायुती विश्वासघाताच्या आरोपांनी वातावरण तापलेलं आहे. पण या सगळ्या गदारोळात एकच प्रश्न विचारला जातोय, गोकुळ गीते आहेत तरी कोण? मग नेमके कोण आहेत गोकुळ गीते? त्यांची राजकीय ताकद किती आहे? त्यांनी महायुतीला असा धक्का कसा दिला? आणि या निकालामुळे नाशिकच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे तयार होणार आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोकुळ गीते यांची संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. तर मंडळी, आपण या संपूर्ण घडामोडीला मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलंय. मुद्दा नंबर 1, नाशिक विधान परिषद निवडणुकीत नेमकं काय घडलं? नाशिक विधान परिषद निवडणूक गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र मतदानानंतर निकाल समोर आला आणि संपूर्ण राजकीय चित्रच बदललं. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी तब्बल 357 मते मिळवत विजय मिळवला. तर नरेंद्र दराडे यांनी केवळ 248 मतांवर समाधान मानावं लागलं. मुद्दा नंबर 2, गोकुळ गीते नेमके कोण आहेत? गोकुळ गीते हे नाशिकचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे बंधू आहेत. स्थानिक राजकारणात गीते कुटुंबाचा मोठा प्रभाव मानला जातो. गणेश गीते यांच्या राजकीय वाटचालीत पडद्यामागे राहून रणनीती आखण्याचं काम गोकुळ गीते यांनी अनेक वर्ष केलेलं आहे. मुद्दा क्रमांक 3, पडद्यामागचा रणनीतिकार ते विजयी उमेदवार. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीचं संपूर्ण नियोजन, प्रचार मोहीम आणि संघटनात्मक व्यवस्थापन गोकुळ गीते यांनी सांभाळलं होतं. त्यामुळे त्यांची ओळख केवळ कार्यकर्ता म्हणून नाही तर कुशल रणनीतिकार म्हणूनही आहे. मुद्दा क्रमांक 4, स्थानिक पातळीवर किती आहे ताकद? गोकुळ गीते हे पिंपळगाव बाजार समितीवर सलग 2 वेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत. ग्रामीण भागात त्यांचं मजबूत नेटवर्क असल्याचं मानलं जातं. बाजार समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था आणि कार्यकर्त्यांमधील संपर्कामुळे त्यांनी स्वतःचं स्वतंत्र राजकीय वर्तुळ तयार केलेलं आहे. मुद्दा क्रमांक 5, महायुतीचा पराभव इतका धक्कादायक का मानला जातोय? या निवडणुकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला होता. महायुतीच्या सर्व यंत्रणा कामाला लागल्या होत्या. त्यामुळे नरेंद्र दराडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र निकालाने सर्व अंदाज फोल ठरवले. मुद्दा क्रमांक 6, विश्वासघाताचा आरोप का होत आहेत? निकालानंतर नरेंद्र दराडे आणि त्यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी थेट विश्वासघाताचा आरोप केलेला आहे. महायुतीकडे पुरेशी मतसंख्या असतानाही अपेक्षित मतदान झालं नाही. त्यामुळे महायुतीतील काही घटकांनीच दगाफटका केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. मुद्दा क्रमांक 7, केसाने गळा कापला म्हणण्यामागचं नेमकं कारण काय? कुणाल दराडे यांनी आरोप केला की निवडणुकीच्या काळात काही लोकांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही प्रचार करत नाही, आम्ही माघार घेतो असं सांगितलं. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी वेगळं चित्र दिसलं. त्यामुळे केसाने गळा कापला अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुद्दा क्रमांक 8, महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढणार का? या निकालामुळे महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. निवडणुकीत नेमकं कुठं गणित बिघडलं याचा शोध आता घेतला जात आहे. यामुळे नाशिकमधील स्थानिक राजकारणात नव्या संघर्षाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुद्दा क्रमांक 9, गोकुळ गीते यांच्या विजयाचा राजकीय संदेश नेमका काय? हा विजय केवळ एका उमेदवाराचा विजय नाही तर स्थानिक पातळीवरील संघटन शक्ती, कार्यकर्त्यांशी असलेले संपर्क आणि राजकीय रणनीती यांचाही विजय मानला जात आहे. अपक्ष उमेदवार असूनही त्यांनी मोठ्या आघाड्यांना धक्का देण्याची क्षमता दाखवून दिलेली आहे. मुद्दा क्रमांक 10, पुढे काय होणार? या निकालानंतर नाशिकच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होणार आहे हे जवळपास निश्चित आहे. महायुतीतील अंतर्गत मतभेद आणखी उघड होतात का? गोकुळ गीते पुढील काळात कोणती राजकीय भूमिका घेतात आणि या विजयाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम होतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, या संपूर्ण घडामोडीकडे पाहिलं तर 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. पहिली गोष्ट,
गोकुळ गीते हे स्थानिक पातळीवर मजबूत संघट आणि प्रभाव असलेले नेते आहेत. गोष्ट दुसरी, महायुतीच्या गणिताला मोठा धक्का देत त्यांनी धक्कादायक विजय मिळवलेला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या निकालामुळे नाशिकच्या राजकारणात नव्या संघर्षाला सुरुवात होण्याची चिन्ह दिसत आहे. आता मंडळी, तुम्हीच सांगा, महायुतीचा पराभव हा विश्वासघातामुळे झाला की गोकुळ गीते यांच्या ताकदीमुळे? आणि गोकुळ गीते भविष्यात नाशिकच्या राजकारणातील मोठं नेतृत्व म्हणून समोर येऊ शकतात का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये लिहा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी 57च्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.